हे पन्नास ते पन्नास आता काय करू एक बाटली एक ग्लास बंड्या झालाय सारा ग्लास अय बाबा अय आता नाही खलास होत बाबा आता नाही कुठं होत धाबात का तिथं सगळ्या तुझ्या ते दाम्या कोण आहे त्याचा शोध लावा आणि त्याच्या वाड्यावर आजच्या आज चला बरोबर चला आजकाल भाषेवर जरा जास्तच बंदी वाढा लागली पाहिजे काय पप्पा म्हटले होते दामवानाचं घरचं कोणतरी न्यायला येणार आहे अजून कोणीच आलं नाही काय करते पप्पाला फोनच लावून पाहते काय इकडं नेटवर्क पण नाही पुण्यालाच बरं होतं तिकडं रात्री 12 वाजता फोन लावला तरी लागत होता आता तरी नेटवर्क येईन बाया आँखों में तेरी अजब सी दिल को बना दे जो पतंग सांसें ये तेरी वो हवाएं इडियट तुला समोर बघून चालता येत नाही का माइंड युअर लँग्वेज डोळे फुटले म्हणजे हो मॅडम लई नका हाणू आवे तुमच्या इकडे तिकडे चेहऱ्याकडे ओके ओके बर बर हो मॅडम तुम्हाला काय दिमाग बिमाग आहे का नाही काही मला संस्कृती सांगायला तुमचं आपलं इंग्रजी चालू आहे अहो मी सध्या इकडं मराठी भाषेमध्ये शेतीविषयी माहिती आणि संस्कृती भाषा शिकण्यासाठी आले इकडं आणि तुम्ही काय सांगाले मला संस्कृती भाषा काय मानलास रे दुसऱ्याचं शेबूट वाकडं ते वाकडं काय नाही ते मराठी भाषा शिका नंतर शिक बरं ते जाऊ द्या तुम्हाला इकडं दामवांना घर माहितीये का हो तुम्ही सुप्रिया का हो तुम्हाला माझं नाव कसं का माझी सुप्रिया म्हणून हो मलाच पाठवलं जाईन तुम्हाला घेऊन या कुणी दामवानांनी दामवांनी तुम्हाला पाठवलंय का हो माय ते इकडे व्यक्ती थांबा ते तुमचं नाव काय सांगा ना माझं नाव का हो माझं नाव अमित आहे हो का बरोबर द्या इकडे सामाजिक प्रवासानं घातला असता सोड तुम्ही सोड बॅग धरती घेते ना मी चला द्या इकडे नाही इंग्रजी आणता तुम्ही जाय बाया नाव वाटायचंय एक बाटली एक ग्लास बंड्या झालाय सारा ग्लास एक बाटली एक ग्लास बंड्या झालाय सारा ग्लास बागादार कुठं गेले रे हे सकाळ सकाळी काय कोण आला बाबा माझ्या नाव रे घेतली का काय कुठं गेलोय होळी तर होती ते तर गेलोय या होळी काय जास्त काय एकच ना रे त्याला लक्ष बरोबर केव्हा तरी हो दे मटणाच्या बेत बाबू अरे ते डगरे मला पैसे देत नाही आणि तू मला तुझ्यालाच मागवलं पैसे तुम्ही देणार नाही बघू सांगा ना तुम्ही लगेच पैसे घेऊन जाता अरे 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 बोटू इकडे बाबा तू लगेच राग येतो तुला तर इकडे ना काही कमी होते का असं म्हणता काय हो 50 रुपये द्या या कमी कर म्हणलं तर काहीच गेले नाही हो मग तुमचं काय म्हणलंय हात लावायचं काम नाही तिच्याला बरं जाऊ दे माझ्या तिच्यात 20 रुपये बघ पुरा येतो आणि कामाला बघ आता सर हो बरोबर ते पाकून उडाल ठेव कुंकळे बाकू अरे यार उडत बघ तिकडं दिसतं बिटे हे तर 20 रुपये आणि लाख वगैरे कामाला आता आणखी 10 रुपये द्यावं लागेल या अरे पैसे नाही म्हणताय माणूस तर 10 रुपये द्यावं लागेल काही करून 10 रुपये अरे निदान 2 गिलास तरी नको का या बरं धरो हे असं जाणारच नाही तरी 10 रुपये कामाला आता होय हो एका दिवसात 1500 करून येतो बाबू पैसे सांगतो कोणावर
बर 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 हो जा जा मग जरा म्हणा जा पुढे चिर हो पडतोय कुठं वा भाऊ एक बाटली एक हे टोळी आली म्हणजे असे आले तर जाऊ द्या आपलं घेतो म्हणून मी हाय टाइम तर तू नाही सरला काय जाऊ द्या तशी राहतो कुठं गेलंय बघतो नेमकं प्यायला गेलं का काय काय होय अय भांड्या भांड्या नाम्या अय नाम्या अरे कुठे गेले सगळे इंदू अगं इंदू अहो मालक आलो 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 बोला काय म्हणता अरे कुठे गेलता कवाचा आवाज येत होतो अहो मालक ती उसाची टोळी असती जरा तिच्याकडेच गेलतो बघा बर 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 हो लागलं का नियोजन मग अहो नामदेवराव म्हणल्यावर निवेदन ओके मध्ये लागत आहे तुम्हाला तर माहिती आहे बर 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 हो अरे त्याला काही पुडी पाणी चहा पाणी काही बघाव द्यायला बर 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 त्यांना एक काम करतो आपला गोटी दादा नाही का त्यांचे गुण एकदम फर्स्ट क्लास चहा आणि तो बघा खरे हो अरे काय गोटी दादा चहा करतोय आपला खरं आहे बघा एकच नंबर अशी पेली की तर तरी निघून जाते बघ हो ना हो हो बरं मला कशाला बोलील होतो तुम्ही नाम्या हो अरे तुला भास्कर आठवतो का भास्कर त्यो भास्कर काय हो गटकल का काय ऐ नाम्या हो आता जिबीला काय हाडगीड काय आहे का रे काय झालं जरा लवकर सांगा ना बरं आहे वा उचलली जीप की लावली टाळूला आपलं असंच असते शे फूड ते शेडच असते बघा आपलं नाम्या हो अरे लय पुढचं रान नको हाणू हा मी काय म्हणतो ते ऐक हा हा बोला ते भास्करची मुलगी सुप्रिया हा तिनं काहीतरी शेतीबद्दल अभ्यास केलाय हा आणि तिला गावाकड शेतीबद्दल माहिती घ्यायला यायचंय बर 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 त्यामुळं ती आपल्या गावाकडे येणार आहे हा आणि तिची राहण्याची आणि खाण्याची सोय आपल्याकडे ठेवलेली आहे बर 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 मी काय म्हणतो हा तू काय कर वरची खोली साफ करायला घे बर 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 आणि इंदूला सांग स्वयंपाकाला लाग काय करतो माहिती का आता जातो इंदा काकूकड आणि असा स्वयंपाक कोणाचा सांगतो ना की ना आम्ही कुठं झाला पाहिजे बघा नाम्याला काय आलं पाहिजे स्वयंपाक हा आणि पाहुणे कुठे सोडून त्या बरोबर पाहुण्याला म्हणत सांगतो तेच तर म्हणतोय मी हो जा लवकर बर 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 सांग हो अण्णा हो अण्णा आहे का नाही कोणी घरात हाय 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 या 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 अण्णा नमस्कार करते सुकिरा बाळा सुकिरा सुकिरा अण्णा सामान कुठं ठेवू? ठेव ठेव आम्ही बाजूला ठेव सामान बस सुप्रिया बाळा बस अण्णा मी ये बस शिकून बस तू बस सुप्रिया बाळा काही प्रवासात अडचण तर नाही ना आली अण्णा परवाचा अडचण का नाही आली काही त्रास तर नाही झाला नाही नाही बर 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 मी काय म्हणतो तू प्रवासानं खूप दमली असशील हो काय कर आता तोंड हातपाय धुवून घे हा. आणि मग जेवायला बस हो बरं, जाऊ का अण्णा हो ये मागा कोणी आहे का इंदा काकू कुठे गेल्यात आहेत आहे घरात असेल बघून घे बरं बरं हो जा ते बॅग कुठे माझी बॅग इकडे ठेवली मग दी ना ये ना मग काय बाया अवघडच आहे पुढचं तर बरं आम्ही तू तर पाणी वगैरे थंड घेशील ना खूप प्रवासानं दमले असतात तुम्ही बी आलात आता काय काय अण्णा जाऊ दे इंदू अगं सरबत थंड काहीतरी घेऊन ये हो ये घे आम्ही घे काय इंदा काकू शिक्षणाचा आपण नाही डोक्यात बसत अरे शिकलं पाहिजे माणसानं कामापुरतं शिकलेलो आहे मी अगं इंदू शिक्षणाचं काय असतंय कामापुरतं घेतलं की बाद झालं
नाहीतर तसं तरी आपल्याला गावाकडे भरपूर जमिनी असतात, त्यामुळे आपलं शेतीकडे काम केलेलं कसं तरी परवडतं. शिक्षणानं काय होतं, कामापुरतं घेतलं की शेतीतही वेगवेगळे प्रयोग वगैरे काही करता येतात. नाही हो, काबाड कष्ट करण्यापेक्षा कुठेतरी नोकरी केली चांगली राहते म्हणून म्हणले. खरंय खरंय. अरे मग काही ठरवलं का नाही पुढचं काय आहे तुमचं? ठरवलंय ना. बर बर अमित, अरे मी काय म्हणतो, आपल्या टोळ्या लागल्या सगळीकडे वावरात. काय कर आता सगळ्या टोळ्यांनी व्यवस्थित ऊस वगैरे काढून घ्या. हा बरं अण्णा, काय सांगावं त्या टोळ्यावाले लय बेजार केले बघा. अरे आम्ही तुमच्या इकडे 2-3 बाया आहेत का रे? मला औषधी तिकडे गोळा करायला पाहिजे होत्या. बिंदा काकू बाया बघा लागतं कडे. बघा आजच्या 2-3 तरी धाडून मग माझ्याकडे आमच्या. बरं बरं बघतो, विचारतो शेजारी काकूला विचारतो. हा, काय ते रोजंदारी आपण ते देऊन टाकू. बरं 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 येते मी. हो या तुम्ही या. ती प्रिया म्हणू लागली की माझ्या तिकडे शेतात कोणी येईल का? बर बर बघतो. तसं तर माझ्या माग खूप काम आहेत, पण रिकामपण असलं तर नाम्याला धाडवतो. तसं बी आता वावरा टोळ्या लागल्यात, त्यामुळे नाम्याला काय पाठायला योग्य नाही. त्यामुळे बघतो मी काहीतरी तडजोड करतो. बरोबर ते धाडून मग मी. हो चालतं चालतं जा. अण्णा ते मी काय म्हणते, बोल ना सुप्रिया बाळा. ते मला शेतीविषयी माहिती पाहिजे होती, मग चला माझ्यासोबत. अगं मला जमणार नाही, मला पंचायत समितीचे भरपूर काम आहेत. तसं नाम्याला विचारून बघतो, पण नाम्याला बी नाही जमणार. मग इथं का आहेत ना सोबत, त्याला नेते, त्यांना काही काम असं नसतं. अगं प्रिया, माझ्या मागे भरपूर काम आहेत. मला स्वयंपाक करायचा आणि फरची पण पुसून घ्यायची, त्यामुळे माझं काही येणं होणार नाही बरं का. मग आता बरं जाऊ दे, अमितला विचारून बघतो. अमित काही गडबड तर नसेल ना त्या माग? अण्णा गडबड होती बघा थोडी, पण जातो मी. बर बर बर. मग अण्णा जाऊ का मग याच्यासोबत? हो हो जा जा बिंदास्त जा. खरा इंदा काकू हे. काय आम्ही तू पण इतके नटून आले होतो, नवा ड्रेस पण घातला नाही. चल बाबी. काय तू? काय नाही बापू. अहो मालक, आपल्या संध्याकाळचा काय स्वयंपाक करायचा? अगं पाहुणे आले, काहीतरी मस्त आणि मस्त गोडधोड जेवण कर. पुरणपोळ्या करते मस्त पैकी गावरान तुपातल्या. कर कर. दाम्या! अरे दाम्या! हे चल दाम्या दाम्याच्या घरी येत का? हो बोला ना. तू कोण? अहो मीच तो दामोदर पंत. तोच का दामा? हो, त्यांनी माझी बायको बोलावली. हो. अहो कोणत्या चिंता नावाच्या बाईला ओळखत नाही मी. ही सिसरी कोण आहे मग? अरे तुला यायला मार्ग हक्क नाही. यायला मला वाचवलं म्हणून आज मी इथं जिवंत आहे, नाहीतर कुठेतरी मेले असते. चुकलं इंदा माझं, मला माहित नव्हतं हे माणूस इतका चांगला आहे. खरंच चुकलं माझं इंदा. तुला माफी मागायची असेल तर या माणसाची माफी माग. चुकलं माझं. अगं इंदू, हा माणूस खरंच तू पश्चातापाने आगेतून भाजलाय. आता तू त्याला माफ करून टाक. नाही नाही मालक, मी माफ नाही करणार, चालले मी. अगं नाही का इंदू, तसं नाही, तो माफी मागतोय, माफ कर त्याला. हे माणूस म्हणतोय म्हणून माफ करते तुला. चुकलं माझं, परत नाही करणार मी असं. बर बर इंदू, अगं त्यानं माफ केलंय, तू माफ करून टाक त्याला. बरोबर चला. वाटलं तर माझ्या दादा चल सुप्रिया, चल लवकर. हे बघ सुप्रिया, शेतीविषयी माहिती घ्यायच्या म्हणल्या आपल्याकडे असे रस्ते येतात. अरे आम्ही, अरे इथं जास्तच काटे, चलता पण येत नाही नीट. हे बघ थांबाय काय. चल कोण? आऊच आम्ही, अरे माझ्या पायात काटा घुसला रे. अरे बघू दी, येऊ येऊ थांब, चप्पल काढ थांब. चपली आतू घुसला का? आपले मोठा होता तेव्हा रे. हा, खाली बघून चल म्हणलं होतं ना ग. हे इथं इथं. बघ बरं किती मोठा काट आहे. आऊच आई ग, बघ अरे एवढा मोठा ती फेकून आग तर होत नाही ना. नाही, थोडीफार होती आग.
होती का तू आज चालायचं दवाखान्यात तू आपल्याला काय करतो आपल्याला जायची बरोबर चल हे कसे हे नाचे कसंग पिण्या मला भान नाही जगाचे मला प्रेम लागले प्रेमाचे प्रिया तुला शेतीविषयी माहिती पाहिजे होती ना वाटतं हो ना सांग ना शेतीविषयी माहिती हे बघा आपला ऊस 32 एकर ऊस आहे आपला सगळा किती एकर म्हणला 32 32 एकर हो हे बघा आपला ऊस आपला गहू आहे इकडं हा का हा ते बघ ते आंब्याचा मळा तिकडं वर तो काय दिसला ते बघा आंबे किती वाढणार बसले तिकडं आरतीला वाढणार रे आम्ही हे आंब्यात बघ किती बसले तर अरे तो ठोया खूपच मोठा आहे रे तिकडं लय हाती काना खाली त्यांच्यासोबत एक फोटो काढू का फोटो काढ आपण घेऊ ई. घ्यायची की एक सेल्फी या आपण नाही चल तर एक सेल्फी घेऊ आता अशी सेल्फी घे ना काय बाबा तू एक काय आता रानात आल्यावर आपण दोघं म्हटल्यावर काय आता बरं ते जाऊ दे तुला आठवत आहे का आपण दोघं जण संगे शाळा जात होतो लहानपणी हो ग मला आठवतंय तू अजून पण माझ्यावर प्रेम करतीस का ग आणि मग अरे माझं ते लहानपणीचं प्रेम आहे मी ते कसं विसरू शकते रे हो ग तू पण माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे मी पण नाही विसरू शकत तुला आणि असं म्हणतो आजपर्यंत कधी कॉल नाही केला मेसेज नाही केला अरे कमीत कमी एक स्नॅप तर टाकायचाच ना मला वाटलं तू विसरली असतील मला हे बघ मला ते मोबाईल मला कळत नाही बरं का जास्त काही त्यात बी मला काही येत नाही तसलं ते खरंच काय हो ना तसं तर मला बी काही येत नाही म्हणा पण म्हटले बरं आम्ही मी बी तुझ्या खूप प्रेम करते रे पण आता आपल्या घरचे तुझ्या घरचे हो म्हणते का आपल्या लग्नाला का नाही हो म्हणणार अरे तुला तर चांगलंच माहिती आहे ना तुझ्या बाबाचे आणि माझ्या बाबाचे भांडण झालेले आहेत म्हणून पण हो म्हणते ना काय ते विचारते मी तुला हो म्हणते ना पण मला नाही वाटत रे आपले बाबा आपल्या प्रेमाला होकार देतील म्हणून काय बोलते सुप्रिया तू असं अरे आता आपल्या प्रेमाचा अंत होणार आहे मला फक्त म्हणजे माझं ठाऊक आहे की आपले बाबाचे तुझे बाबा आणि माझे बाबाचे खूप भांडण झालेले आहेत तर आपलं लग्न कधी होऊ शकत नाही नाही सुप्रिया नाही मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत अरे आम्ही जसं तू माझ्याशिवाय नाही जगू शकत तशी मी बी तुझ्याशिवाय नाही जगू शकत रे सुप्रिया लग्न करीन पण तुझ्याशीच नाही तर करणार नाही नाहीतर मी माझा जीव देईन ऐक ना अमित नाही, अमित सोड ऐक, मला. अमित अमित सोड. ऐक ना अमित हिंदू अगं हिंदू अगं लयच लगबगीने आलीस का मला हो मालक मी काय करते माझी ग्रुपी दे अगं थांब ग लय काम नको करू अहो मी नाही काम करणार तर कोण करणार अगं मला तुला काहीतरी बोलायचंय बोला ना मालक काहीतरी खाजगी बोलायचंय बोला ना तू मेरी है प्रेम की भाषा लिखता हूँ तुझे रोज जरा सा कोरे कोरे कागज जिन पे बेकस कोरे कोरे कागज जिन पे बेकस लिखता हूँ ये खुलासा तुमसे मिले दिल में उठा दर्द करारा जीने लगा वो ही जिसे इश्क ने मारा तुमसे मिले दिल में उठा दर्द करारा जीने लगा वो ही जिसे इश्क ने मारा हिंदू बोला ना मालक अगं बरेच दिवस झाले आपण मोकळं बोललोच नव्हतो हा ना मालक तेच तुम्हाला बोलायसाठी आलते मी बोला ना
अगं घरी तरी भरपूर जण असते हो. सारखं अमित सुप्रिया अगं कधीतरी आपल्याला वेळ भेटावा. मोकली पण तिची इच्छा होती हो. अगं काम तर काय अगं काम तर असं रोज रोज करता येईल ग पण मन मोकळेपणाने बोलता कधी येईल. अहो मोकली इच्छा होती पण तुम्ही काय बोलतच नाहीत बाई मला. हो ना अगं तू बी सारखं असं कामानिमित्त बाहेर जातीस त्यामुळे मला काही बोलायला कधी चान्सच सापडत नाही. अहो बरं चला संध्याकाळ व्हायचा टाइम झालाय. बर 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 चल. हो. तू आहे ना सुप्रिया मी तुझ्याशी नाही जमू शकत सुप्रिया. मला माफ कर अभी मला माफ कर मला सुप्रिया. मी तुला सोडून देतोय सुप्रिया. माफ कर. दिस अंधारला दिस माझी आगर कधीतरी देवा माझ्या देवावानी वागर दिस उजाडता कारण. अरे आम्ही हे काय करतोय कळतंय तुला काही? कळतंय तुला काही? काय करायलास तू? काय करू ना मग काका मी तुम्हीच सांगा आता. तू पण ते आमचं लग्न होऊन द्या ना. अरे वेड्या येऊ ना मुका का जिवंत आहे. अरे काही वर्षापूर्वी माझ्या मित्राचा असंच प्रेमापोटी गोट गेला बघ. आणि हे तू काय करीत होतास आज? काय करू ना मग काका तुम्हीच सांगा आता मला. अरे येऊ ना मुका का जिवंत आहे. तुझ्या प्रेमात कोण आडो येते ते मी बघतो. तू चल. अजून एक कपडी काका जिवंत आहे. ब्रँड आहे ब्रँड. कपडी काका नाम्या अय नाम्या अरे कुठे गेले कधी. अहो मालक मला तुम्हाला एक बोलायचंय बघा. अरे बोल ना नाम्या काय म्हणतो. अहो मालक आपली सुप्रिया आणि तो अमित माहितीये का? हो बोल ना काय झालं त्यांच्याबद्दल. अहो मालक त्या दोघांचं प्रेम आहे बघा. अरे काय म्हणतो नाम्या. अहो अरे कधी सांगितलं नाही का. अहो मालक ते आता मला तो फाशी घेतो आता बघा. ते मी पाहिलं त्यानं मला सांगितलं बघा. अरे नाम्या काय बरं वाईट नाही झालं. नाही नाही नाही. बर बर बर. अहो आपल्याला काही करून हे प्रेम हे सक्सेस करावंच लागेल हे. पण नाम्या अहो मी काय म्हणतो. हा अरे त्यांच्या दोघांच्याही बापांचे खूप भांडणं झालेले आहेत. खरंय खरंय. आपण साक्षात पाहिलं बघतीत खूप भांडणं खेळलेले ते. हो हो त्यांचं अगोदर भांडण मिटावं लागेल. हो, मग मालक. त्यांना हा घडलेला प्रसंग सांगावा लागेल. हो खरंय. हे बाकी सगळं बाजून ठेवा पण काही करा पण हे प्रेम सक्सेस झालं पाहिजे बघा. बर बर बर. हो नाम्या मी काय करतो हा. भास्करला फोन करून शहराकडून बोलून घेतो हो हो आणि त्याला हे सगळं घडलेलं वातावरण सांगतो. मालक तुम्ही एक काम करा. हे भास्कर ऐकणार नाही असा. भास्कर ऐकणार नाही. मी काय करतो शंभूरावकडे जातो त्यांना बोलून घेतो हे सगळं प्रकरण. बर बर हो तू तसं कर. हा. आणि दामोदरला सुद्धा भास्करला सुद्धा सांगतो. हो हो आता काय करतो सुधाकरला फोन करून बघतो. हो. कुठवर आलाय का निघलाय का नाही. आणि मी जातो शंभूरावकडे. बर तुम्ही बर. बोलून घ्या. हो हो जा. हॅलो हॅलो हा भास्कर आहे का. बर बर बर. अरे मी काय म्हणतो मी सांगतोय तसं ऐक आणि लवकर गावाकडे यायला निघ ताबडतोब बर का. बर बर बर. हो 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 ठीक आहे. हो हो हो
काय नाही इतकी सुद्धा गडबड नाही अशी की तुला यायला धावपळ होईल. जरा दमा नाही बघ. हो 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 ठेव का मग. बर ठीक आहे. इथे फलकार मला इकडे त्याला आदेश आला त्याला म्हणून आणू पुढे वय राहत पुढं आणू होय ना मग दुसऱ्या माणसाकडून पण पैसे आणलेले पुढे व्हायचंच नाही आले येत असेल तर बघ नाही तर ओढून टाकून घेऊन याने हप्ता दिला का आपला. हो शंभूराव येऊ का? कोण तू? हो मला नाही होत. इंदा कापून पाटील मला तो. आपल्या जवळच आहे खुर्ची गिरच्या त्याला या कोण. अहो मला एक तुम्हाला बोलायचंय बघा. बोला ना तुम्ही आमचेच माणसं. बसा नाव. अहो मला तुम्हाला सांगायचंय बघा एक. सांगा ना आमचेच माणसं. अहो या असं सांगता येणार नाही. तुमचा काना नाही इकडं. चालतंय. अरे प्रेमाचा वेळ तर मला माहिती काय. त्यांचं प्रेम आपण सक्सेस करून दाखवू. चल चला आदेश मस्त आणायचा बरं सुधाकरराव बोला. मी काय म्हणतो. हा तुम्ही म्हणले ते सगळं मान्य आहे बा अण्णा. त्यात काही नाही. याकडे माझ्या मुलाचा जर बळी गेला तर मी काय करू. राम्या भास्कर मी काय म्हणतो. मी आज जे सगळं सांगितलेलं ते तुला मान्य आहे ना. ते सगळं मान्य हो पण त्या भास्करला विचारा. हो जरा दिवस रागीटे बघ. अरे मला त्याला समजून सांगण्यासाठी काय करावं लागेल ते मी करायला तयार आहे. हो अण्णा. पण तू तर मान्य नाही या गोष्टीला. हो मी 100% मान्य आहे. फक्त त्याची आधी मान्यता घ्या. हे बघ अरे 2 जीवापैकी कोणत्या तरी एका जीवाचा जीव जाणारच आहे. तसं जर काही बरं वाईट झालं तर आपल्याला ते योग्य वाटन का. हो तसं बी आम्हीच शिक्षण एकतर कमी आहे आणि मुलीबाळीचं असं झालंय सर. त्याच्यामुळं झालेलं चांगलंच आहे. खरे सुधाकरराव या बघा गेरी सुद्धा आपल्या. अय भास्कर थांब कुठे निघालास. तुम्हाला माहित नाही का अण्णा याचे माझे भांडण येतं म्हणून. अरे मला सगळं माहिती आहे पण तरी पण तू आलास. थांब मला तुला काहीतरी महत्वाचं बोलायचंय. बोला ना पटकन. मी काय म्हणतो ते नीट आणि शांततेने ऐक. तुम्ही म्हणतात म्हणून लवती घेतो. सांगा. अरे खरे मीच तुला पहिल्यापासून सांगतोय म्हणून तू ऐकतोस. अरे आपली सुप्रिया नाही का. आपली सुप्रिया सुधाकरच्या घरची सून व्हायची म्हणती. माझी पोरगी आणि ह्याच्या घरची सून या जन्मात शक्यच नाही. अरे इतका तापू नकोस. अण्णा या जर विषयावर परत चर्चा करायची असेल तर मला बोल नका. चाललो मी. अरे थांब कुठं निघाला. कोण आहेस तू. शंभू आहे मी. शंभू असेल तू तुझ्या घरचा. पोरीचा बाप मी आहे. मी ठरवी लग्न करायचं आहे का नाही म्हणून. चल निघ. कुठं निघ. याला काही कळा ना. याला आपल्या भाषेत समजावा. बरोबर. आज ते गुंडे घेऊन काय डेअरिंग करतो काय. अरे आज गुंड्याला भेटणाऱ्याला मी नाही. मी पण पोरीचा बाप आहे. लग्न होऊ देणार नाही म्हणजे होऊ देणार नाही. तुला काय प्रेमाची भाषा कळा ना. तुला उडवून टाकतो. असं मागला. पोरीच्या लग्नाची तयारी करा. अरे शंभूराव अहो तुम्ही आले म्हणून एवढा ऐकला नाहीतर ऐकत नव्हता. अहो अशा 2 जीवापैकी एखादा तरी जीवाचा जीव गेला असता बघा. शंभून नुसतं बघलं तर आता मारला. लग्नाची तयारी करा. चला. बरं मी सगळं सेटअप करून ठेवलेलं आहे. लग्नाला लागा. राम्या सगळी तयारी कितपर्यंत झाली. बघा आता कसं नाच होतो. हो नाच झालंच पाहिजे. माझ्या चला. हो चला बरं 5 काढा.
चालू तर कळू ना आदेश मस्त आला का उतरा उतरा आद्या आद्या ढोलक में ताल है पायल में छन छन घूंघट में कोरी है सहरे में साजन जहाँ पिए जाए बहारे ही छाए ये खुशियाँ ही पाए